नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे परत एकदा ई लर्निंग कॉमर्स क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आपण अकाउंटचा दुसरा लेसन बघत आहोत. याचे 2 व्हिडिओ मी सादर केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय आणि त्याच्याविषयी सविस्तर माहिती उदाहरणासह सांगितली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण आपल्याला अकाउंटिंग करणं सोपं व्हावं यासाठी अकाउंटचे क्लासिफिकेशन केलेले आहेत. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. तर कुठले अकाउंट पर्सनलमध्ये येतात, कुठले अकाउंट रिअलमध्ये येतात आणि कुठले अकाउंट नॉमिनलमध्ये येतात याचा अभ्यास उदाहरणासह आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यावरून तुम्हाला अकाउंटचं क्लासिफिकेशन समजलेलं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम मध्ये जो काही डेबिट आणि क्रेडिट हा जो विषय आहे, म्हणजे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट आपल्याला सापडतात. त्यापैकी एका अकाउंटला डेबिट दिलं जातं आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट दिलं जातं. मग ह्या डेबिट आणि क्रेडिट साठीचे गोल्डन रूल्स आपण बघणार आहोत. त्याचबरोबर डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमनुसार प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये 2 ॲस्पेक्ट असतात. त्या 2 ॲस्पेक्टमधूनच 2 अकाउंट मिळतात आणि त्या 2 अकाउंटचं क्लासिफिकेशन केलं जातं. हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये उदाहरणांच्या साहाय्याने शिकणार आहोत आणि हे तुम्हाला पुढच्या अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. तर चला आपण अगदी सहज सोप्या भाषेमध्ये अकाउंट हा विषय शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट तुम्हाला दिसत आहेत ट्रॅडिशनल अप्रोचचे. मित्रांनो, अकाउंटचे 3 प्रकार आहेत: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल्स मी तुम्हाला समजावून सांगतो, बघा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. या प्रिन्सिपलचा किंवा रूलचा असा अर्थ घ्यायचा आपण की आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये जे पर्सनल अकाउंट मिळेल ते जर रिसिव्हर असेल, म्हणजे त्याला काही मिळत असेल, तो काही घेत असेल, तर त्याला या रूलनुसार डेबिट द्यावे. आणि आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये मिळालेलं पर्सनल अकाउंट गिव्हर असेल, म्हणजे ते काही देत असेल, तर या प्रिन्सिपलनुसार, रूलनुसार त्याला आपण काय द्यायचं आहे? क्रेडिट द्यायचं आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल बघा. रिअल अकाउंटमध्ये कोण येतं मित्रांनो? बिझनेसमधल्या सर्व असेट्स ह्या रिअल अकाउंटमध्ये येतात. तर पर्सनल अकाउंटमध्ये कोण येतं मित्रांनो? सर्व प्रकारच्या व्यक्ती, संस्था, कंपन्या आणि ज्याच्यामध्ये आउटस्टँडिंग, प्रीपेड असे शब्द आहेत ते पर्सनल अकाउंटमध्ये येतात. आता आपण रिअल अकाउंटचा रूल बघूया. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट.
मित्रांनो, आपल्या सोयीसाठी आपण या रूल्सचा असा अर्थ घ्यायचा, जी असेट्स बिझनेसमध्ये कम्स इन आहे तिला डेबिट द्यायचं व जी असेट्स बिझनेसमधून गोज आउट आहे तिला क्रेडिट द्यायचं. म्हणजे आपल्याला एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये जे रिअल अकाउंट मिळेल ते असेट असणार आहे. त्यामुळे ती असेट बिझनेसमध्ये कम्स इन असेल तर या रूलनुसार त्याला डेबिट द्यायचं आणि ती असेट बिझनेसमधून गोज आउट असेल तर या रूलनुसार त्याला द्यायचं क्रेडिट. तिसरं प्रिन्सिपल बघा, नॉमिनल अकाउंटचं प्रिन्सिपल. नॉमिनल अकाउंटमध्ये कोण येतं? बिझनेसमधले सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस आणि बिझनेसचे सर्व इन्कम अकाउंट आपण नॉमिनल अकाउंटमध्ये समावेश केले आहेत. उदाहरणार्थ सेल्स, सॅलरी, रेंट, प्रिंटिंग स्टेशनरी इत्यादी. नॉमिनल अकाउंटचं रूल्स काय बघा, डेबिट all expenses and losses, credit all incomes and gains. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. या प्रिन्सिपलचा आपण असा अर्थ लावायचा की बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला भेटणारं अकाउंट एक्सपेन्सेस असेल तर या रूलनुसार त्याला द्यायचं डेबिट आणि बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला भेटलेलं नॉमिनल अकाउंट जर आपल्या बिझनेसचं इन्कम असेल तर त्याला द्यायचं क्रेडिट. परत ऐका, बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला भेटलेलं नॉमिनल अकाउंट जर बिझनेसचा एक्सपेन्सेस असेल तर त्याला द्यायचं डेबिट आणि बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला भेटलेलं नॉमिनल अकाउंट जर बिझनेसचं इन्कम असेल तर त्याला द्यायचं क्रेडिट. तर अशा प्रकारे हे डेबिट आणि क्रेडिट देण्यासंदर्भातले गोल्डन रूल्स पर्सनल रिअल नॉमिनल अकाउंटचे तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे, तुम्हाला कधीही ते सांगता आले पाहिजेत. आता मी तुम्हाला प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन मधले 2 ॲस्पेक्ट आणि 2 अकाउंट आणि त्याचं क्लासिफिकेशन शिकवणार आहे. बघा, from the following transaction find out 2 aspect, 2 accounts, classify the accounts. 2 aspect म्हणजे 2 परिणाम. जसं तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानात जाता, कपडे खरेदी करता. 2 ॲस्पेक्ट, 2 परिणाम काय होतात? तुमच्याकडे कपडे येतात, तुमच्याकडनं पैसे जातात. तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जाता, पुस्तक खरेदी करता. 2 ॲस्पेक्ट काय होतात? तुमच्याकडे पुस्तक येतं, तुमच्याकडनं पैसे जातात. अजून एक, तुमचे आई वडील भाड्याच्या घरात राहत असतील तर ते भाडं भरतात. 2 ॲस्पेक्ट काय होतं? भाडं हा तुमचा खर्च होतो आणि त्या बदल्यात तुमच्याकडनं कॅश जाते. असे 2 ॲस्पेक्ट आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये शोधायचे आहेत. त्यामध्ये 2 अकाउंट शोधायचे आहेत आणि त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे ते अकाउंट पर्सनल आहे का रिअल आहे का नॉमिनल आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. चला आपण शिकूया पहिलं ट्रान्झॅक्शन. कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. तिथं रुपीजचा सिम्बॉल नाही आलेला, ते रुपीज गृहीत धरायचे, म्हणजे जे 20,000 आहेत ते रुपीज आहेत असं सर्व ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही गृहीत धरायचं आहे. बिझनेस मध्ये आपण 20,000 रुपये घेऊन आलो असा त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ होतो. कमेन्स म्हणजे येणे. कमेन्स म्हणजे काय? येणे किंवा सुरू करणे. या ट्रान्झॅक्शनचा अर्थ आपण असा घ्यायचा की आपण 20,000 रुपयांनी बिझनेस सुरू केला. हे जे सर्व ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसत आहेत हे आपल्या बिझनेसमध्येच होत आहेत असं ॲझम्पशन करायचं, आपण गृहीत धरायचं आणि त्या दृष्टिकोनातून ते आपण सोडवत आहोत. तर पहिल्या ट्रान्झॅक्शनचा आपण असा अर्थ घेतला की आपण 20,000 रुपयांनी बिझनेस सुरू केला किंवा 20,000 रुपये घेऊन बिझनेसमध्ये आलो. तर हे ट्रान्झॅक्शन किंवा सर्व ट्रान्झॅक्शन बिझनेसच्या दृष्टिकोनातून सोडवायचे आपल्याला आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं ॲस्पेक्ट असं समजायला पाहिजे की बिझनेसमध्ये 20,000 रुपये कॅश आले.
बिझनेसमध्ये 20,000 रुपये कॅश आले म्हणून तुम्हाला पहिला ॲस्पेक्ट खाली दिसत आहे, कॅश कम्स इन. मित्रांनो, पहिला ॲस्पेक्ट तुम्हाला दिसत आहे, कॅश कम्स इन. दुसरा ॲस्पेक्ट बघा, बिझनेसमध्ये कॅश कोणी आणली? आपण. आपण म्हणजे कोण? ओनर, प्रोप्रायटर, मालक. म्हणून या ठिकाणी दुसरा ॲस्पेक्ट काय भेटलेला आहे आपल्याला? प्रोप्रायटर इज गिव्हर. दुसरा ॲस्पेक्ट काय भेटलेला आहे आपल्याला? प्रोप्रायटर इज गिव्हर. म्हणजे पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला दोन ॲस्पेक्ट भेटलेले आहेत, कॅश कम्स इन टू द बिझनेस आणि प्रोप्रायटर इज गिव्हर. तुम्हाला समजलंय? व्हेरी गुड. दुसरं ट्रान्झॅक्शन बघा, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. ट्रान्झॅक्शनचा अर्थ समजून सांगण्यापूर्वी तुम्हाला मी काही महत्त्वाचं सांगतो, ते नीट ऐका. अकाउंटिंगमध्ये शक्यतो गुड्स अकाउंट लिहत नाहीत. अकाउंटिंगमध्ये गुड्स अकाउंट शक्यतो लिहत नाहीत. गुड्सच्या ऐवजी परचेस आणि सेल्स ह्या अकाउंटचा वापर केला जातो. म्हणजे गुड्स परचेस केले असतील तर परचेस घेतलं जातं. गुड्स परचेस केले असतील तर परचेस अकाउंट घेतलं जातं आणि गुड्स सेल्स केले असतील तर सेल्स अकाउंट घेतलं जातं. हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे आणि आपण आता तेच वापरणार आहोत. आता ट्रान्झॅक्शनचा अर्थ बघा. परचेस म्हणजे खरेदी केला. गुड्स म्हणजे माल. ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर. फ्रॉम म्हणजे कडून. आपण अजयकडून 10,000 रुपये किमतीचा माल उधारीवर खरेदी केला. ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय? आपण अजयकडून 10,000 रुपये किमतीचा माल उधारीवर खरेदी केला. याच्यामध्ये आता आपल्याला दोन ॲस्पेक्ट, दोन परिणाम शोधायचे आहेत. आपण उधारीवर काय परचेस केलेला आहे? गुड्स. गुड्स परचेस केला असेल तर पहिला आपल्याला ॲस्पेक्ट सापडणार, परचेस इज ॲन एक्सपेन्सेस. परचेस हा नॉमिनल अकाउंट असून तो बिझनेसचा खर्च आहे, म्हणून खाली बघा तुम्हाला पहिला ॲस्पेक्ट सापडत आहे, परचेस इज ॲन एक्सपेंडिचर. हे जे ॲस्पेक्ट आहेत ना मित्रांनो, त्याच्यामध्येच दोन अकाउंट असतात. हे तुम्हाला सरावाने लक्षामध्ये बरोबर येईल. त्यामुळे पहिला ॲस्पेक्ट आपल्याला सापडलेला आहे, परचेस इज ॲन एक्सपेंडिचर म्हणजेच एक्सपेन्सेस. आणि आपण गुड्स कसे खरेदी केलेत? उधारीवर. त्यामुळे बिझनेसमधून कॅश काय गेलेली नाही. आपण काय त्याला पैसे दिलेले नाही. म्हणून कॅश हा ॲस्पेक्ट येणार नाही. मग कोणाकडनं उधारीवर माल खरेदी केले? अजय. म्हणजे या ठिकाणी दुसरा ॲस्पेक्ट येणार, अजय इज गिव्हर. दुसरा ॲस्पेक्ट आपल्याला त्या ठिकाणी येणार, अजय इज गिव्हर. म्हणजे दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला दोन ॲस्पेक्ट भेटले, परचेस इज ॲन एक्सपेंडिचर आणि अजय इज गिव्हर. हे उधारीचं वाक्य असल्यामुळे कॅश आपल्याला ॲस्पेक्टमध्ये दाखवता आली नाही. तिसरं ट्रान्झॅक्शन बघा, कॅश सेल्स ₹7,000. कॅश सेल म्हणजे रोखीने विकले. कॅश सेल म्हणजे रोखीने विकले. काय विकलं? दिलं नाही. म्हणजे गुड्स विकले असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरायचं. कारण नुसत्या सेल्समध्ये गुड्स अकाउंटच असतात. म्हणजे ट्रान्झॅक्शनचं मिनिंग असा होतो, आपण 7,000 रुपीजचे गुड्स रोखीने विकले. आता आपल्याला ह्या दोन ॲस्पेक्ट बघायचे आहेत. गुड्स विकले रोखीने म्हणजे तुमच्याला लगेच समजते की बिझनेसमध्ये कॅश आले. रोखीने विकले म्हणजे पैसे आले. त्यामुळे पहिला ॲस्पेक्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. आणि कॅश कशाबद्दल आली आहे? माल विकल्याबद्दल. गुड्स आपण घेणार नाही. गुड्स विकले असतील तर कुठला अकाउंट घेणार? सेल्स. सेल्स हा इन्कम आहे. म्हणून दुसरा ॲस्पेक्ट तुम्हाला दिसत आहे, सेल्स इज ॲन इन्कम.
दोन ऍस्पेक्ट काय भेटले तुम्हाला? कॅश कम्स इन आणि सेल्स इन्कम. चौथं ट्रान्झॅक्शन बघा. रिसिव्ड कमिशन ₹500. रिसिव्ड म्हणजे मिळाले, कमिशन म्हणजे दलाली आणि 500 म्हणजे पैसे कॅश. आपल्याला 500 रुपये मिळाले कमिशन म्हणून. आपल्याला कमिशन म्हणून 500 रुपये मिळाले. याच्यामध्येही दोन ऍस्पेक्ट शोधणं फार सोपं आहे. तुमच्या मनामध्ये लगेच तयार पण झाला असेल की सर बिझनेसमध्ये कॅश कम्स इन आहे. बरोबर. पहिला ऍस्पेक्ट बघा, कॅश कम्स इन. आणि कॅश काय म्हणून येते? कमिशनच्या रूपामध्ये येते. म्हणजे कमिशन या ठिकाणी आपल्या बिझनेसचं काय आहे? इन्कम आहे. म्हणून दुसरा ऍस्पेक्ट बघा, कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. यामध्ये आपल्याला दोन ऍस्पेक्ट कुठले भेटले? कॅश कम्स इन आणि कॅश काय म्हणून येते? कमिशन. म्हणून कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. शेवटचं पाचवं ट्रान्झॅक्शन बघा, पेड रेंट ₹800. आपण व्यवसायाचं भाडं 800 रुपये दिलं. आपण 800 रुपये भाडे दिले. हे तुमच्या लक्षात जायला पाहिजे की सर इथे कॅश गोज आउट आहे. व्हेरी गुड. लक्षात ठेवायचं, कॅश कम्स इन असेल तर ते पहिल्या ऍस्पेक्टमध्ये येते आणि कॅश गोज आउट असेल तर ती दुसऱ्या ऍस्पेक्टमध्ये जाते. इथे आपण 800 रुपये भाडं दिलं म्हणजे या ठिकाणी कॅश गोज आउट आहे आणि ती काय म्हणून दिलेली आहे? रेंट म्हणून दिलेली आहे. तर रेंट हा नॉमिनल अकाउंट आहे आणि या ठिकाणी तो बिझनेसचा एक्सपेन्सेस म्हणून काम करत आहे. म्हणून पहिला ऍस्पेक्ट तुम्हाला भेटलेला आहे, रेंट इज अन एक्सपेन्सेस. पहिलं तुम्हाला ऍस्पेक्ट काय भेटलेला आहे? रेंट इज अन एक्सपेन्सेस. पहिला ऍस्पेक्ट भेटलेला आहे रेंट इज अन एक्सपेन्सेस आणि दुसरा ऍस्पेक्ट भेटलेला आहे कॅश गोज आउट. अशा प्रकारे या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला दोन ऍस्पेक्ट कुठले भेटले? रेंट इज अन एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. तर तुम्हाला दोन ऍस्पेक्ट ओळखता येऊ लागले. आता आपण या दोन ऍस्पेक्ट मध्ये दोन अकाउंट ओळखूया. बघा, कॉलमचे नाव आहेत टू ऍस्पेक्ट टू अकाउंट्स. पहिल्या ट्रान्झॅक्शनचे दोन ऍस्पेक्ट बघा काय आहेत? कॅश कम्स इन आणि प्रोप्रायटर इज गिवर. पहिल्या ट्रान्झॅक्शनचे दोन ऍस्पेक्ट काय आहेत? कॅश कम्स इन आणि प्रोप्रायटर गिवर. पहिल्या ऍस्पेक्ट मध्ये पहिलं अकाउंट आपल्याला भेटलं कॅश अकाउंट. दुसऱ्या ऍस्पेक्ट मध्ये दुसरं अकाउंट भेटलं कॅपिटल अकाउंट. म्हणजे बिझनेस सुरू करताना बिझनेसमध्ये आपण जे स्वतःचं आणतो त्याला आपलं कॅपिटल म्हणतात. बिझनेस सुरू करताना आपण जे स्वतःचं आणतो त्याला कॅपिटल म्हणतात. म्हणून दुसऱ्या ऍस्पेक्टनुसार आपल्याला दुसरं अकाउंट भेटलं कॅपिटल अकाउंट. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला दोन अकाउंट कुठले भेटले? कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. यावरून तुमच्या असं लक्षात जाऊ द्या की दोन ऍस्पेक्टमध्येच दोन अकाउंट लपलेले असतात किंवा ते दोन ऍस्पेक्ट आपल्याला अकाउंट दर्शवतात. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनचे दोन ऍस्पेक्ट बघा, परचेस इज अन एक्सपेन्सेस आणि अजय इज गिवर. पहिल्या ऍस्पेक्टनुसार पहिलं अकाउंट भेटलं परचेस अकाउंट आणि दुसऱ्या ऍस्पेक्टनुसार दुसरं अकाउंट भेटलं अजय अकाउंट. मग ह्या दोन अकाउंट कोण भेटले? परचेस अकाउंट आणि अजय अकाउंट. तिसरं ट्रान्झॅक्शनचे दोन ऍस्पेक्ट बघा, कॅश कम्स इन, सेल्स इज अन इन्कम. पहिल्या ऍस्पेक्टनुसार पहिलं अकाउंट भेटलं कॅश अकाउंट, दुसऱ्या ऍस्पेक्टनुसार दुसरं अकाउंट भेटलं सेल्स अकाउंट. म्हणजे या दोन अकाउंट कुठले भेटले? कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. चौथ्या ट्रान्झॅक्शननुसार दोन ऍस्पेक्ट काय आहेत? कॅश कम्स इन, कमिशन इज अन इन्कम. यामध्ये पहिल्या ऍस्पेक्टनुसार पहिलं अकाउंट भेटलं कॅश अकाउंट आणि दुसऱ्या ऍस्पेक्टनुसार दुसरं अकाउंट भेटलं कमिशन अकाउंट. मग या दोन अकाउंट कुठले भेटले? कॅश अकाउंट आणि कमिशन अकाउंट. पाचव्या ट्रान्झॅक्शनचे दोन ऍस्पेक्ट काय आहेत? रेंट इज अन एक्सपेन्सेस, कॅश गोज आउट. पहिल्या ऍस्पेक्टनुसार पहिलं अकाउंट भेटलं रेंट अकाउंट, दुसऱ्या ऍस्पेक्टनुसार दुसरं अकाउंट भेटलं कॅश अकाउंट. मग ह्या दोन अकाउंट कुठले भेटले? रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. म्हणजे तुम्ही दोन ऍस्पेक्टमधनं दोन अकाउंट ओळखायला शिकलात. आता हे दोन अकाउंट कुठल्या नेचरचे आहेत?
म्हणजे कुठल्या प्रकारातले आहेत ते तुम्हाला शिकवूया आपण. बघा कॉलमची नावं टू ॲस्पेक्ट, टू अकाउंट ते मागचेच आहेत आणि क्लासिफिकेशन फक्त नवीन शिकायचं आहे. ह्यात क्लासिफिकेशन नवीन शिकायचं आहे. पहिल्या ट्रान्झॅक्शननुसार दोन ॲस्पेक्ट काय होते, कॅश कम्स इन आणि प्रोप्रायटर गिवर. दोन अकाउंट कुठले होते, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. ह्यातलं कॅश अकाउंट हे संपत्ती आहे म्हणून ते रिअल नेचरचं आहे. कॅपिटल ओनरचं आहे म्हणून ते पर्सनल अकाउंट आहे. अकाउंट ओळखणं हे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे जमत आहे. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट कुठले होते, परचेस इज अँड एक्सपेन्सेस, अजय इज गिवर. दोन अकाउंट कुठले होते, परचेस अकाउंट, अजय अकाउंट. परचेस हा खर्च असल्यामुळे तो नॉमिनल नेचरचा आहे आणि अजय व्यक्तीचं नाव असल्यामुळे ते पर्सनल अकाउंट आहे. तिसऱ्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट कुठले होते, कॅश कम्स इन आणि सेल्स इज अँड इन्कम. दोन अकाउंट कुठले भेटले होते, कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. कॅश संपत्ती आहे म्हणून रिअल अकाउंट आहे आणि सेल्स इन्कम आहे म्हणून ते नॉमिनल अकाउंट आहे. चौथ्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट कुठले होते, कॅश कम्स इन आणि कमिशन इज अँड इन्कम. दोन अकाउंट कुठले होते, कॅश अकाउंट आणि कमिशन अकाउंट. कॅश संपत्ती म्हणून रिअल अकाउंट, कमिशन या ठिकाणी इन्कम आहे म्हणून नॉमिनल अकाउंट. पाचव्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट कुठले होते, रेंट इज अँड एक्सपेन्सेस, कॅश गोज आउट. दोन अकाउंट कुठले होते, रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. रेंट या ठिकाणी खर्च आहे, नॉमिनल अकाउंट. कॅश संपत्ती आहे म्हणून या ठिकाणी रिअल अकाउंट. अशा प्रकारे तुम्हाला बिझनेस ट्रान्झॅक्शनमधले दोन ॲस्पेक्ट ओळखणं, त्यातले दोन अकाउंट ओळखणं आणि त्याचं क्लासिफिकेशन ओळखणं समजलेलं आहे. ते अधिक समजावं यासाठी अजून एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर घेतो. बघा म्हणजे तुम्हाला अजून समजेल. नीट लक्ष द्या. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट टू ॲस्पेक्ट, टू अकाउंट आणि क्लासिफाय. बघा पहिलं ट्रान्झॅक्शन, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. इथेही नीट लक्षात घ्या, ते 50,000 म्हणजे ₹50,000 आहेत. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000 म्हणजे आपण 50,000 रुपयाने बिझनेस सुरू केला. आपण 50,000 रुपये आणून बिझनेस सुरू केला. मग या ठिकाणी पहिला ॲस्पेक्ट तुमच्या लक्षामध्ये येत आहे की सर आपण बिझनेस सुरू केला म्हणजे बिझनेसमध्ये कॅश काय आहे, कम्स इन आहे. त्यामुळे पहिला ॲस्पेक्ट तुम्हाला दिसत आहे, कॅश कम्स इन. बिझनेसमध्ये कॅश कोणी आणली, आपण आणली. आपण म्हणजे कोण, ओनर, प्रोप्रायटर. आपण देणारे आहोत, आपण बिझनेसला पैसे देत आहोत. म्हणून दुसरा ॲस्पेक्ट तुम्हाला भेटलेला आहे, ओनर इज गिवर. व्हेरी गुड. दुसरं ट्रान्झॅक्शन बघा, परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश ₹20,000. परचेस म्हणजे खरेदी, मशीन ऑन क्रेडिट, मशीन म्हणजे कुठलीही मशीन, ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर, फ्रॉम म्हणजे कडून. आपण अविनाशकडून 20,000 रुपये किमतीची मशीन उधारीवर खरेदी केली. आपण अविनाशकडून 20,000 रुपये किमतीची मशीन उधारीवर खरेदी केली. मित्रांनो, या ठिकाणी आपण काय परचेस केलंय, मशीन. त्यामुळे परचेस येणार नाही. परचेस अकाउंट कधी घ्यायचं, गुड्स असतील तर. जर गुड्स परचेस केले असतील तरच परचेस घ्यायचं. इथं आपण काय परचेस केलंय, मशीन. मशीन काय आहे, असेट आहे, खर्च नाही. त्यामुळे इथे पहिला ॲस्पेक्ट येणार, आपल्या बिझनेसमध्ये मशीन आली म्हणून मशिनरी कम्स इन. मशिनरी आपण कशी खरेदी केली, उधारीवर. मग कॅश हा ॲस्पेक्ट येणार नाही, कॅश अकाउंट येणार नाही. कोणाकडनं उधारीवर खरेदी केली, अविनाश. अविनाश काय करतोय, आपल्याला मशीन देतोय म्हणून दुसरा ॲस्पेक्ट येणार, अविनाश इज गिवर. व्हेरी गुड. तिसरं बघा, परचेस गुड्स ऑफ ₹5,000 फ्रॉम राहुल ऑन कॅश. म्हणजे आपण राहुलकडून 5,000 रुपयाचे गुड्स रोखीने खरेदी केले. आपण
राहुलकडून 5,000 रुपये किमतीचे गुड्स रोखीने खरेदी केले. आपण काय रोखीने खरेदी केलेत? गुड्स. गुड्स खरेदी केल्या असतील तर पहिला ॲस्पेक्ट आपल्याला काय भेटेल? परचेस इज अन एक्सपेन्सेस. गुड्स खरेदी केल्या असतील तर गुड्सच्या ऐवजी कुठला ॲस्पेक्ट घ्यायचं? परचेस. त्यामुळे तुम्हाला पहिलं ॲस्पेक्ट भेटलेला असेल या ठिकाणी परचेस इज अन एक्सपेन्सेस. म्हणजे पहिलं ॲस्पेक्ट भेटलं परचेस इज अन एक्सपेन्सेस. आता इथे नीट लक्ष द्या, आपण गुड्स कसे परचेस केलेत? रोखीने, म्हणजे कॅश आपल्याकडनं जाते. बरोबर आहे का नाही? आपल्याकडून कॅश जाते. आपल्याकडून म्हणजे आपल्या बिझनेसमधून. आपल्या बिझनेसमधून 5,000 रुपये कॅश जाते. त्यामुळे या ठिकाणी दुसरा ॲस्पेक्ट काय येणार आहे? कॅश गोज आउट. म्हणून या ठिकाणी दुसरा ॲस्पेक्ट येणार आहे कॅश गोज आउट. या वाक्यामध्ये राहुल हा पर्सनल अकाउंट असून सुद्धा का नाही आला? कारण हे रोखीचं ट्रान्झॅक्शन आहे. ह्याच्यामध्ये राहुलचा संबंध काहीही येत नाही. आपल्याकडे गुड्स आले म्हणजे परचेस इज अन एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. त्यामुळे हे दोन ॲस्पेक्ट आपल्याला मिळालेले आहेत. राहुलचा काही संबंध नाही. भविष्यात आपण राहुलला काही पैसे देणे लागत नाही, म्हणून राहुल इथे आलेला नाही. पुढचं ट्रान्झॅक्शन बघा. सोल्ड गुड्स टू अनिकेत ₹6,000 ऑन क्रेडिट. सोल्ड म्हणजे विकले, गुड्स म्हणजे माल, टू म्हणजे त्याला, ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर. आपण अनिकेतला 6,000 रुपये किमतीचा माल उधारीवर विकला. आपण अनिकेतला 6,000 रुपये किमतीचा माल उधारीवर विकला. काय विकला? माल. कोणाला विकला? अनिकेतला. कसा विकला? उधारीवर. तर तुमच्या लक्षात येते की सर उधारीवर माल विकलेला आहे, म्हणजे ह्या वाक्यात कॅश हा ॲस्पेक्ट येत नाही. म्हणजे आपल्याला काय आत्ता कॅश मिळत नाही. तो अनिकेत काय आत्ता आपल्याला पैसे देत नाही. त्यामुळे कॅश इथं येऊ शकत नाही. मग कोणाला उधारीवर माल विकलाय? अनिकेतला. अनिकेतला माल विकलाय, त्याला माल मिळाला. म्हणून पहिला ॲस्पेक्ट या ठिकाणी येणार अनिकेत इज रिसिव्हर. उधारीचं वाक्य असल्यामुळे कॅश येणार नाही. कोणाला उधारीवर माल विकला? अनिकेतला. म्हणून पहिलं ॲस्पेक्ट या ठिकाणी आलं अनिकेत इज रिसिव्हर. पहिलं ॲस्पेक्ट कुठलं आलं? अनिकेत इज रिसिव्हर. त्याला आपण उधारीवर काय विकला? माल म्हणजे गुड्स. मग गुड्स विकले असतील तर गुड्सच्या ऐवजी कुठलं अकाउंट घ्यायचं? सेल्स. सेल्स आपल्या बिझनेसचं इन्कम आहे, पण दुसरं ॲस्पेक्ट आलं सेल्स इज अन इन्कम. दुसरं ॲस्पेक्ट काय आलं? सेल्स इज अन इन्कम. त्यानंतर पाचवं ट्रान्झॅक्शन बघा. पेड सॅलरी ₹1,000. म्हणजे आपण 1,000 रुपये सॅलरी दिली. सॅलरी आपण कशात दिली? कॅशमध्ये. म्हणजे इथे तुम्हाला समजतंय की कॅश हा ॲस्पेक्ट आहे. पण कॅश बिझनेसमध्ये कम्स इन आहे का गोज आउट आहे? व्हेरी गुड, गोज आउट आहे. त्यामुळे ते दुसऱ्या ॲस्पेक्टमध्ये येणार. आणि कॅश आपण कशासाठी दिली? सॅलरीसाठी दिली. म्हणजे सॅलरी हा बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून पहिला ॲस्पेक्ट येणार सॅलरी इज अन एक्सपेन्सेस. सॅलरी कशात दिली? कॅशमध्ये. कॅश गोज आउट. दोन ॲस्पेक्ट तुम्हाला समजले. शेवटचं ट्रान्झॅक्शन बघा. सोल्ड ओल्ड टेबल्स फॉर ₹3,000. सोल्ड म्हणजे विकले, ओल्ड टेबल म्हणजे जुना टेबल म्हणजेच फर्निचर, फॉर 3,000. आपण म्हणजे आपल्या बिझनेसने 3,000 रुपयाचा जुना टेबल विकला. 3,000 रुपये किमतीला जुना टेबल विकला. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येते की व्यक्तीचं नाव वगैरे काय दिसत नाही, म्हणजे ट्रान्झॅक्शन कसं आहे? ऑन कॅशचं आहे. आपण टेबल विकला आणि पैसे मिळाले. त्यामुळे पहिला ॲस्पेक्ट तुम्हाला समजतंय की सर बिझनेसमध्ये कॅश कम्स इन आहे. बिझनेसमध्ये कॅश कम्स इन आहे, म्हणून पहिलं ॲस्पेक्ट भेटलं कॅश कम्स इन. आणि बिझनेसला जे पैसे मिळाले 3,000 ते कशासाठी मिळाले? बिझनेसने टेबल विकला त्यासाठी मिळाले. टेबल म्हणजेच फर्निचर. फर्निचर हा बिझनेसमधून काय आहे? गोज आउट आहे.
म्हणून दुसरं ॲस्पेक्ट भेटलं टेबल किंवा फर्निचर गोज आउट. तर ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला दोन ॲस्पेक्ट ओळखता आले किंवा तुम्ही ओळखायला शिकलात. आता आपण ह्या दोन ॲस्पेक्टमधून दोन अकाउंट ओळखायला शिकूया. पहिल्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट काय होते बघा. पहिलं ॲस्पेक्ट होतं कॅश कम्स इन आणि दुसरं ॲस्पेक्ट होतं ओनर इज गिवर. पहिल्या ॲस्पेक्टनुसार पहिलं अकाउंट भेटलं कॅश अकाउंट आणि दुसऱ्या ॲस्पेक्टनुसार दुसरं अकाउंट भेटलं कॅपिटल अकाउंट. बिझनेस सुरू करताना आपण जे आणतो ते आपलं कॅपिटल असतं, म्हणून दुसरं अकाउंट भेटलं कॅपिटल अकाउंट. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट बघा. पहिलं मशिनरी कम्स इन आणि दुसरं अविनाश इज गिवर. पहिल्या ॲस्पेक्टनुसार पहिलं अकाउंट भेटलं मशिनरी अकाउंट, दुसऱ्या ॲस्पेक्टनुसार दुसरं अकाउंट भेटलं अविनाश अकाउंट. तिसऱ्या ट्रान्झॅक्शनचं पहिलं ॲस्पेक्ट बघा परचेस इज अँड एक्सपेन्सेस आणि दुसरं कॅश गोज आउट. पहिल्या ॲस्पेक्टनुसार पहिलं अकाउंट भेटलं परचेस अकाउंट, दुसऱ्या ॲस्पेक्टनुसार दुसरं अकाउंट भेटलं कॅश अकाउंट. चौथ्या ट्रान्झॅक्शनचं पहिलं ॲस्पेक्ट बघा अनिकेत इज रिसिव्हर आणि दुसरं ॲस्पेक्ट सेल्स इज अन इन्कम. पहिल्या ॲस्पेक्टनुसार पहिलं अकाउंट कुठलं भेटेल, बरोबर अनिकेत अकाउंट, आणि दुसरं कुठलं भेटेल, बरोबर सेल्स अकाउंट. तुम्हाला येते चांगल्या प्रकारे. पाचव्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट बघा. पहिला ॲस्पेक्ट तुम्हाला भेटेल सॅलरी अँड एक्सपेन्सेस आणि दुसरं भेटेल कॅश गोज आउट. मधले दोन अकाउंट सांगा बघू. पहिल्या ॲस्पेक्टनुसार पहिला अकाउंट कुठलं भेटेल, बरोबर सॅलरी अकाउंट, आणि दुसरं अकाउंट कुठलं भेटेल, कॅश. बरोबर, बघा तुम्ही ओळखायला शिकलात. सहाव्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट कुठले होते. पहिला कुठला होता कॅश कम्स इन आणि दुसरा कुठला होता फर्निचर म्हणजे टेबल गोज आउट. मग ह्यातले दोन अकाउंट सांगा. पहिला अकाउंट कुठला येईल, पहिल्या ॲस्पेक्टनुसार कॅश अकाउंट, आणि दुसऱ्या ॲस्पेक्टनुसार दुसरं अकाउंट कुठलं येईल, फर्निचर किंवा टेबल अकाउंट. बघा तुम्ही दोन अकाउंट ओळखायला शिकलात. आता आपल्याला काय शिकायचे, हे जे दोन अकाउंट सापडलेत हे कुठल्या नेचरचे आहेत ते बघायचं आहे. मग खालचा टेबल बघा. पहिल्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट कुठले होते, कॅश कम्स इन, ओनर इज गिवर. दोन अकाउंट कुठले होते, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. मित्रांनो, कॅश ही संपत्ती आहे म्हणून कुठलं नेचर येईल ते रिअल अकाउंट. कॅपिटल हे ओनरचं आहे म्हणून ते कुठलं अकाउंट येईल, पर्सनल अकाउंट. दुसऱ्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अकाउंटचं क्लासिफिकेशन सुद्धा ओळखता यायला लागलेलं आहे. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट होते मशिनरी कम्स इन आणि दुसरं होतं अविनाश इज गिवर. दोन अकाउंट होते मशिनरी अकाउंट आणि अविनाश अकाउंट. मशिनरी असेट आहे त्यामुळे रिअल अकाउंट, अविनाश व्यक्तीचं नाव आहे म्हणून पर्सनल अकाउंट. तिसऱ्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट होते परचेस इज अँड एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. दोन अकाउंट होते परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. परचेस खर्च आहे म्हणून नॉमिनल अकाउंट, कॅश संपत्ती आहे म्हणून रिअल अकाउंट. चौथ्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट होते अनिकेत इज रिसिव्हर आणि सेल्स इज अन इन्कम. दोन अकाउंट भेटले होते अनिकेत अकाउंट आणि सेल्स अकाउंट. अनिकेत व्यक्तीचं नाव आहे, पर्सनल अकाउंट. सेल्स इन्कम आहे, नॉमिनल अकाउंट. पाचव्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन ॲस्पेक्ट भेटले होते सॅलरी इज अन एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. दोन अकाउंट भेटले होते सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. सॅलरी एकदम बरोबर नॉमिनल अकाउंट आहे आणि कॅश एकदम बरोबर रिअल अकाउंट आहे. शेवटच्या ट्रान्झॅक्शनचे दोन ॲस्पेक्ट होते. पहिलं होतं कॅश कम्स इन, दुसरं होतं टेबल किंवा फर्निचर गोज आउट. दोन अकाउंट होते कॅश अकाउंट आणि दुसरं अकाउंट होतं फर्निचर अकाउंट. तुमचं म्हणणं बरोबर आहे, कॅश आणि फर्निचर दोन्ही असेट्स आहेत त्यामुळे दोन्ही कुठल्या नेचरचे येणार, रिअल नेचरचे येणार. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन ॲस्पेक्ट, दोन अकाउंट आणि क्लासिफिकेशन ओळखता यायला लागलेलं आहे. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडलेला असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.